प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्याआधी मॉक पोल घ्यावा लागतो, म्हणजेच ईव्हीएमसह सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करते की नाही याची तपासणी केली जाते। कणकवलीमधील एका मतदान केंद्रावरून याचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी सुशांत सावंतने। पाहूया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होते आणि आपण जर बघितलं असेल तर अधिकारी देखील आता इथे टेस्टिंग करताना पाहायला मिळतात, मॉकपोल करताना पाहायला मिळतात। आपण कणकवली येथे आहोत आणि या ठिकाणी जे पोलिंग बूथ आहे, मतदान केंद्र आहे, त्या ठिकाणी अधिकारी जे आहेत ते मतदान योग्य होत आहे की नाही याची टेस्टिंग जे आहे ते करतात। आपण जर बघितलं असेल तर मतदानाला सुरुवात होण्याआधी खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचे मॉकपोल जे आहे ते केलं जात आहे आणि तीच आता प्रक्रिया अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। आपण काही अधिकाऱ्यांशी इथे बोलणार आहोत। 7 वाजता खऱ्या अर्थानं मतदानाला सुरुवात होईल। आपण अधिकाऱ्यांशी इथे बोलणार आहोत। आता 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। तुम्ही मॉकपोल करताय, सुरुवातीला टेस्टिंग करून घेताय, काय? मॉकपोलची आत्ता टेस्टिंग चालू आहे आणि योग्यरित्या चालू झालेली आहे। आता 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल। मतदान केंद्र क्रमांक 293 या युनिटवरती योग्य पद्धतीने मॉकपोलची प्रक्रिया चालू झालेली आहे। कशा पद्धतीची ही प्रक्रिया असते? या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला हे जे CU आहे हे आम्ही व्हीव्हीपॅडला अटॅच करतो आणि सर्व प्रक्रिया ही अभिरूप मतदानाची आहे, ती योग्य पद्धतीने चालू आहे की हे मशीनचं टेस्टिंग आहे आणि ते टेस्टिंग योग्य पद्धतीने झाल्यानंतर जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांना हे समोर त्यांना दाखवतो की हे मतदान जे चाललेलं आहे ते योग्य पद्धतीने चाललेलं आहे की नाही। ते जर योग्य पद्धतीने मशीन कार्यान्वित झाली की त्यानंतर 7 वाजल्यापासून योग्य मतदानाला चालू होईल। आता प्रतिनिधींना दाखवण्यात आली का? दाखवण्यात आलेली आहे, त्यांच्याच समोर चालू आहे, तर प्रतिनिधी आलेले आहेत। आपल्यासोबत ते प्रतिनिधी आहेत। आपण तुम्ही काय सांगाल? तुम्ही बघितलात मशीन? एकदम ईव्हीएम मशीन एकदम योग्य चालू आहे। जे व्हीव्हीपॅटमधून जी चिठ्ठी पडते ती आणि ईव्हीएम मॅच होत आहेत, सगळं व्यवस्थित आहे। आम्ही चेकिंग आत्ताच केलं। तुम्ही देखील पाहिले? हो हो हो, योग्य आहे। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मतदानाला सुरुवात होण्याआधी अशा पद्धतीची टेस्टिंग केली जाते, मॉकपोल घेतला जातो, कारण कोणालाही याबाबत संशय येऊ नये म्हणून दोन्ही पक्षाचे प्रतिनिधी असतात, त्या पक्षाचे कार्यकर्ते असतात, ते या ठिकाणी येतात आणि टेस्टिंग करून एकदा चेक करून घेतात मशीन योग्य आहे की नाही। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह सुशांत सावंत, एबीपी माझा, कणकवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।